का महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ये ये वो ये 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 वो ये ये विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई ओ विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई चरणावरी अर्पित अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडिली जेण ख्याती प्रथम वंदित तुम्हा छत्रपती तुमची दासीचा तुमची दासीचा दास करून ठेवा तुमची दासीचा तुमचे दासीचा दास करून ठेवा 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 हा 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 टाळ वाजवा झाली कीर्तनाला सुरुवात बारीक बारीक काय गोड नियोजन केलं राव गावकर यांनी बस काही काटकसर नाही भागवा भागवी नाही स्वर्गातल्या इंद्राला लाजवला असा ऐश्वर होतंय प्रत्येकाला फक्त विनंती करतो टाळी वाजवायला काटकसर करू नका जोरात जोरात हा इंद्रसिंह मित्र मंडळ काय गोड नियोजन केलं पोरांनी दिवसभराचं अन्नदान संध्याकाळचं ज्ञानदान आणि या सप्ताहाची रूपरेषा यांच्या माध्यमातून उमटतीये फक्त विनंती करतो गावकऱ्यांना मंडळी जोरात टाळी वाजवा हा एक साथ वारे वाजव हो आशीर्वाद द्यावा
दास करुणी ठेवा तुमच्या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद देवा आशीर्वाद देवा आशीर्वाद देवा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपे सभे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर मुकुटमणी संत सम्राट ज्यांच्या पोटात नाही आन, घरात नाही धान, गावात नाही मान, पण चित्तात समाधान असलेले, पाणी प्यायला खपराचा माठ, जेवायला गळकं ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, चतुर्वेद प्रविष्ठा, परमार्थ पथद्रष्टा, योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणद्वेष्टा श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबरायांचं असून आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबराय या देवाची विशेषता काय आहे आणि देव कुठल्या भक्तीला भुलतो, अशा दोन बाबीचं चिंतन मांडतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू श्री काणिपनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि त्याचबरोबर सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा, श्री संत गीते बाबा आणि हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी, हिंगणगावकर, सर्व भजनी मंडळ, सर्व तरुण मंडळींच्या नेतृत्वातून पार पडत असलेला जगद्गुरू तुकाराम महाराज आणि श्रीमंत श्री ज्ञानोबराय यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त चालू असणारा हा 27व्या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व भजनी मंडळ आणि आपल्या गावातीलच सर्व नरसिंह तरुण मित्र मंडळ या मंडळातर्फे माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. आणि सेवेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व रथी आणि महारथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे बाबा म्हणायचे, बुवा जीवन जगत असताना या समाजात जाऊन कीर्तन करायचा का 8 तास बांधावं, याची काही कारण आहेत. काही गावाला गेल्यानंतर अशी काही गावं असतात महाराज की डोळ्यापुढं उभं राहतं की या गावचा सप्ताह कधी येईल. आणि काही गावं अशी असतात की असं वाटतं ह्या गावचा सप्ताह कधी जाईल. अशी दोन बाबी आहेत. त्यामध्ये ज्या गावच्या सप्त्याची वाट हा फड परंपरेवरील सर्व लोक आतुरतेनं बघतात, त्यामध्ये एक महत्त्वाचं गाव म्हणजे हे हिंगणगाव, की ज्या गावच्या सप्त्याची वाट आतुरता लागती का कधी चालू होईल आणि कधी या गावचा सप्ताह पाहू. गाव जरी छोटं असलं, लोक जरी बाहेर जरी गेलेली असली, तरीसुद्धा जे आहेत ते अगदी तन मन धनानं सहकार्य करणारे आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणजे आजचा दुसरा दिवस जरी असला तरी आम्ही कुठे कीर्तनाला गेल्यावर 5व्या दिवशी सुद्धा असं वातावरण नसतं. पण दुसराच दिवस आहे, पण अगदी बस पंढरीचं वाळवंट गच्च भरल्यासारखं वातावरण झालंय. हां, त्याच्यात पुन्हा हे काय हे असलं गच्च भरलंय, पुन्हा गच्च म्हणजे ते वाळवंटात असतात ना, मग ती सगळीच. थोडी शांतता राखा. आजचा दुसरा दिवस, नाही तर काय काय गावात गेलं म्हणजे हरिण मुकुंदा आणि बुवा सहित पाचुंदा एवढीच लोक. किती मोठा जल्लोष. आणि त्यामध्ये या फड परंपरेशी आणि या पंचक्रोशीची धुरा, ज्यांनी फक्त एका पंचक्रोशीपुरती नाही, एका राज्यापुरती नाही, देशापुरती नाही, तर जगभर ज्यांनी नावलौकिक कमवला असा महात्मा 8ही दिवस आपल्या गावात पकवाज वाजवायला थांबतायत. असे माझे परमस्नेह गुरुवारी हरिभक्ती पारायण आसारामजी महाराज साबळे गुरुजी, जोरदार टाळ्या वाजवा या माणसांसाठी. याची कारणं आहेत. जुन्या काळात आपल्या फडावर एकच नाव मोठं होतं, माणिक तात्या. त्या तात्याच्या मागं पुन्हा सहसा पकवाजे तसं नव्हतं, हरिभाऊ एक ह्या गाडी.
पण त्याही माग इतकी ताकद उभा केली का पंचकृषीचा दरवळ अख्ख्या जगभर पसरवला. आणि त्यात जगभर पसरवत असताना फुले वेचिता बहारू कळी अशी आला, अशी कळी या गावातून उमलत असताना शंकर महाराज काय गोड वाजवल्या माणसाने. ही या फुलातली एक कळी, एक कळी जिचा सुगंध उद्या भारतभर पसरणार आहे. आमचे बाबा म्हणायचे, बुवा किती जीव असावा पक्काजावर. याच्याकरता बारीक बोलतो बरं का, जरा विनोदातून सांग का, किती गोड हात वाजवतोय, किती गोड वाजवतोय सांगू. अहो काळी शाई, काळी शाई, ती शाई सुद्धा वाजावं म्हणून 25 बार पावडर लावतंय ती तिथं. पण विचार करा, त्याच्यातून आवाज इतका मोठा काढतंय, इतका मोठा काढतंय. आपला आवाज आपल्याला आनंद देत नाही, पण दानोबराच्या भाषेत मेलेल्या जनावराचा चामडा असताना सुद्धा पकवाज वाजवल्याबरोबर परतत्वाचा स्पर्श त्याच्यात घेतोय. किती ताकद असेल त्याच्यात. ही ताकद अनुभवायला आणि कळायला आमचे बाबा म्हणायचे खानदानी हृदय लागतं. नाही तर माणसं खूप आहेत, पण एखाद्याला विचारलं ना कसा वाजला राती पकवाज, निराळच वाजत होतं, भूमाका इटाका भूमाका इटाका. काय कळतंय तू त्यातलं. एखादं म्हणतं तसं नव्हतं, देखाना खपाना देखाना खपाना. नाही तर एखादा म्हणतो गुंपांग गुपान ज्ञानपत तुका गुंपांग. नाहीच तसं. पण किती गोड वाजत आहे, जे वाजल्याबरोबर वाटतं बस हे सगळं थांबवावं आणि यांचंच ऐकत बसावं. इतका गोड आवाज, आपल्या या फड परंपरेचा आवाज. आणि सीतारामगडाचे शहाण हरिभक्तीपरायण हरिभाऊजी महाराज काळे गुरुजी ते सुद्धा आज उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या पंचकृषीचं भूषण आमचे दत्ता महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे भाऊ पाटील ते सुद्धा उपस्थित आहेत. सर्वजण मंडळी आहेत. एक एका ते गणू तुका म्हणे अपार आहे, अशा अपार मंडळीची दाटी झाली आहे. आणि या दाटीमध्ये सर्व गाव न्हावून निघतंय. अगदी 9:45 वाजलेत. फेटा बांधतानीच मला चोपदारांनी सांगितलं, महाराज 9:45ला चालू झालं की 11:45ला थांबायचं. 9:45 वाजलेत. 1 तास माझ्या हातात आहे. 1 तास उराला माकले रायाची 1 तास. त्यामुळे अगदी धावपळ न करता, दुसराच दिवस आहे, मी जास्त उहापोहा न करता अगदी टाईम टू टाईम चालून तुम्हा सर्वांचरणी उजळ माथा टेकवतो आणि धावत्या वेळात अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याला प्रवृत्त होतो. मस्तक माझा पायावरी मस्तक है पायावरी वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. या परमार्थाचं विशेष तत्व प्रतिपादन करतात. ऐका मंडळी, आयुष्य जगत असताना या आयुष्याचा एक पेहरा ठरलेला आहे. ते तत्व सोडलं की माणसाला किमती उरत नाहीत. सोपं करू, संसारामध्ये माणसाचं वय वाढलं का त्याची किंमत कमी होत जाते, आणि परमार्थामध्ये त्याचं वय वाढलं का त्याची किंमत वाढत जाते. याच्यातला बदल आहे. संसारात वय जसं वाढत तशी माणसं त्याला दूषण देत बसतील. उग लग्न होऊ द्या, काय चांगलं करायचं म्हणलं का घरातली म्हणते हे तुम्हाला तर काही मग तो म्हणतो जाय ना, मला नाही कळत, तुला तर कळतंय ना. हो, मग मुलगा होतो. बाप काय सांगा गेला की पोरग म्हणतं बाबा तुमच्या काळातलं आता काय राहिलं, त्यामुळं तुम्हाला आता ह्याच्यातलं काही म्हणा म्हणा म्हणा.
पोरग मोठं होतं त्याला नातू येतो आणि नातू म्हणतो आजोबा तुम्ही बघलेलं सगळं निघून गेलं, आता तुम्हाला आमच्या जगातलं काही म्हणतो. मग ह्याला कळतं तरी कधी? याचं कारण आहे जसं वय वाढल तशी याची किंमत कमी होती. पण परमार्थाचं विरोधात आहे. कसं सोपं करू कळलंस? ए पोरा मला तू सांग बरं, हे छोट्या, आज गावात मोठं कुणाला म्हणतात बरं? ज्याच्या पायात चप्पल घालायला नाही तो मोठा, का निदान जो गाडीवर चांगल्या पद्धतीत राहतो तो मोठा? गाडीवर हिंडतो ती म्हणते तुझं तुझं बघून घे बरं, आपल्याला काय तसलं विचारू नको. एक तर मी उशिरा आलो आणि पुन्हा त्यातले ते तुम्हाला विचारायला लागले. बरं तुम्ही सगळे सांगा, ज्याला घालायला चप्पल नाही पाया अशी परिस्थिती तो मोठा का सगळं टामटुमीत जगतो तो मोठा? आयुष पाय चांगलं चाललंय तो मोठा? अजून सोपं करू, ज्याच्याकडे सायकल आहे तो मोठा का ज्याच्याकडे टू व्हीलर आहे तो मोठा? बोला की. टू व्हीलरवाला मोठा. टू व्हीलरमध्ये पद्धत आहे, खरं सांगा, हिरो होंडावाला मोठा का बुलेटवाला मोठा? बोला की. बुलेटवाला मोठा. बुलेटवाला मोठा का चारचाकीवाला मोठा? चारचाकीवाला मोठा, बरोबर आहे. चारचाकीत पद्धत आहे, स्कॉर्पिओवाला मोठा का क्रिस्टा इनोवाला मोठा? इनोवाला मोठा. वा, आपण दोघंच कीर्तन करू, ताण नको घेऊ. इकडे बघ, मला सांग, इनोवाला मोठा का फॉर्च्युनरवाला मोठा? वा, फॉर्च्युनर माहिती आहे तुला? नानांनी आणली बघ फॉर्च्युनर, आहे काय पाटे महाराज. फॉर्च्युनरवाला मोठा. सोपं करू, फॉर्च्युनरवाला मोठा का मर्सडीजवाला मोठा? वा, मर्सडीजवाला मोठा. मला सांगा, गावात ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला आपण मोठं म्हणत नाही. मर्सडीजवाला गुरुजी मोठा ठरला. असा मर्सडीजवाला माऊलीच्या सोहळ्याला चाललाय घरातली फिरायला घेऊन, आणि त्याच वाटाने वारकऱ्याचा तंबू घेऊन ट्रक चाललाय. आता खरं सांगा, घरातली फिरायला घेऊन चालला तो गाडीवाला मोठा का वारकऱ्याचा तंबू घेऊन चालला तो ट्रकवाला मोठा? ट्रकवाला मोठा. सोपं करू अजून, एक जण ट्रक मध्ये बसून चाललाय आणि काय मागं चलतोय दिंडीत. आता खरं सांगा, मागं चलतो तो मोठा का बसून चाललाय तो मोठा? मागं चलतो तो. अजून सोपं करू, मागं चालण्यात पद्धत आहे, काही दिंडीत चलत आहेत आणि काही दिंडी सोडून चलत आहेत. मग खरं सांगा, दिंडीत चलतो तो मोठा का दिंडी सोडून चलतो तो मोठा? तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही सगळे दिंडीला जातात काय? बरोबर बरोबर. सोपं करू, दिंडीत चालणारा मोठा. दिंडीत चालण्यात पद्धत आहे, काय भजन म्हणीत चलत येत तर काय गप्पाहाणीत चलत येत. मग खरं सांगा, गप्पाहाणीत चालला तो मोठा का भजन म्हणत चालला तो मोठा? बोला की. भजन म्हणत चालला. भजन म्हणण्यात पद्धत आहे, काय अंग राखून भजन म्हणतात दत्ता भाऊ, आणि काय देवासाठी म्हणतात. अंग राखून म्हणजे माहिती आहे का, गाव जवळ आले की माईक पशी येणार आणि गाव गेले काय तुमचं तुम्ही म्हणा, त्याला म्हणायचं अंग राखून भजन म्हणणार. खरं सांगा, अंग राखून म्हणतो तो मोठा का देवासाठी म्हणतो तो मोठा? मोठ्याने बोला. देवासाठी म्हणतो तो. देवासाठी म्हणण्यात पद्धत आहे, एक चप्पल घालून भजन म्हणतोय तर एक जण बिना चपलीचा भजन म्हणतोय. आता खरं सांगा, देवाला चप्पल घालून म्हणतो तो मोठा आहे का बिना चपलीवाला मोठा आहे? वा, खरं बोललात पोरांनो. बिना चपलीवाला. तुम्ही मला मगाशी सांगितलं, बिना चपलीवाला गावात मोठा ठरला नाही, मर्सडीजवाला मोठा ठरला. पण देवाच्या दारात मर्सडीजवाला मोठा नाही. पायात चप्पल जरी नसली ना, पण तोंडात जर नाव असेल तर देवाला सगळ्यात जास्त तो आवडतो. का? याचं कारण आहे, देव व्यवस्था पाहून मोठे पण ठरवत नाही, तर देव अवस्था पाहून मोठे पण देत असतो. म्हणून देवाचं ब्रीद आहे, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, घेतो अंतरीच अंतरीच घेतो गाडी, अंतरीच घेतो गाडी.
घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव भावना पात्र असतो. महाराज ही भावना जी म्हणतात ती का, याचं कारण या जगामध्ये जगायचं असेल आणि मोठेपणा मिरवायचा असेल, विको कमी करायचा, तर महाराज म्हणतात उभ्या आयुष्यामध्ये भावना महत्वाची असते. भावना बदलली का माणसाचं खरं जीवन बदलत असतं. महाराज ही भावना अवलंबून आहे. म्हणले का, म्हणले जीवन कोणतं असो, जीवनाला जर सुखाचा प्रवाह असेल तर त्या जगण्याला किंमत आहे. सोपं करू, संसार जरी असला तरी सुद्धा त्या संसारात प्रेमाची भावना लागते. जर प्रेमाची भावना नसेल तर संसार मोठा जरी असला तरी सुद्धा घरात दुस्वाटाचा असतो. का, प्रेम नसतंय त्याच्यात. त्यामुळे आमचे बाबा म्हणायचे, बुवा मोठ्याचं घर लांबून मोठं दिसतं पण आत गेलो किती दुःख आहे त्याचं त्याला कळत असतं. सोपं करू, संसार गोड मानायचं असेल तर आधी प्रेम मानून चालावं लागतं. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं, माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं, जशी अमृताची धारण सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. मानलं पाहिजे. आयुष्य जगा पण प्रेम सोबत नसेल तर त्या जगण्याला किंमत नाही. सोपं सांगतो, 60 वर्षे आजी एका सोबत नांदली आणि 60व्या वर्षी कोर्टात अर्ज दिला. कशाचा? घटस्फोटाचा. घटस्फोट माहिती आहे ना, आपल्या भाषेत काडीमोड. ही कळत नसेल तर डिवोर्स. न्यायाधीश पारमार्थिक होते. पारमार्थिक न्यायाधीश म्हणला, आजी वय किती तुमचं? आजी म्हणल्या 60 वर्ष. आजी 60 वर्षाचं वय आहे आणि आता घटस्फोट द्या सोडून. जमणार नाही. अहो आजी, 3 गोष्टीला आधार नसेल तर किंमत नसती. एक लता, पंडिता आणि वनिता. लता म्हणजे वेल, वेलीला आधार बांबूचा. आधार नसेल तर वेल वाढू शकत नाही. पंडिताला आधार समाजाचा. समाजानंच कलागुणाला मानलं नाही तर त्या कलाकाराला किंमत नाही. तसं वनिता येणं बायको, स्त्रीला किंमत ही पुरुषाची. जर पुरुषच तिच्या जीवनात नसेल तर त्या जीवनाला किंमत. म्हणून माझं ऐका आजी, 60 वर्ष राहिलात, निदान 10 वर्ष तरी संसार करा. आजी म्हणली, न्यायाधीश साहेब 60 वर्षातला एक दिवस सुखाचा गेला नाही, 10 वर्ष जमणार नाही. न्यायाधीश साहेब म्हणले, आजी 10 नाही तर 5 वर्ष तरी नांदा. आजी म्हणली, न्यायाधीश साहेब 60 वर्षाचा एक क्षण सुखाचा गेला नाही आणि 10 नाही, 5 नाही, 3 वर्ष सुद्धा नाही जमायचं. न्यायाधीश साहेब म्हणले, आजी माझा ऐका, 10 नाही म्हणून 5 नाही पण निदान 1 वर्ष तरी नांदा. आजी म्हणली, न्यायाधीश साहेब एक क्षण सुखाचा गेला नाही आणि तुम्हाला नांदाय सांगता. न्यायाधीश साहेब एक वेळेस मी तुमच्या बरं नांदन, याच्या बरं नांदायच नाही. का? कारण एवढंच आहे, प्रेम भेटलं नाही. माणूस किती मोठा असला तरी जगण्याला फक्त रुतबा राहतो. म्हणून महाराज दांध लोक ऐसी सांगा, तुमच्या नगरीचे नांद लोक नाही बरे. तुमच्या केलेला दोघे दविष्टनारी.
प्रेम नसलं का जीवनाला कंटाळा येतो. म्हणून महाराजांचे शब्द आहेत, संसार असो किंवा परमार्थ या दोघीत एक गोष्ट महत्वाची, त्या गोष्टीचं नाव आहे प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. एक गोड प्रमाण देणार. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. मग महाराज आयुष्य जगायचं काय करू तो म्हणले, काही जरी जगलात पलीकडे जायचं असेल तर आधार कोणाचा तरी लागतो. आपल्या उड्या परमार्थात आहेत, परंतु पलीकडे जाणारे सगळेच नाहीत, एखादाच जातो. हे कळण्याकरता महाराज उदाहरण देतात. अलीकडच्या काळात आत्ताच परवा दिवशी पैठणमध्ये वारकरी भेटला. महाराज यंदा पहिला आमरसाचं जेवण तुम्हाला आपलंच. म्हणलं का? म्हणलं पट्ट्याच्या आंब्याला जेवढे मोहर लागलाय तेवढा कुणाच्याच आंब्याला मोहर नाही. लयच मोहर, आणि यंदा आंब्याला लयच मोहर लागला. म्हणलं पहिला आमरसाचं जेवण आपलंच का? म्हणलं मोहर लय लागलाय. आंबा काय म्हणतो माहितीये का? रामा थोडा मोहर हो. काय मोहर हो? आबाळ फिरत आणि अर्धा मोहळ बोला की गळून जातो. मला सांगा, जेवढा मोहर आहे तेवढे आंबेत का? बरं जेवढा मोहर उरलाय त्या सगळ्याच्याच काय आंबे होतेत का? काय काय कायऱ्या लेकराच्या तावडीत सापडतात. लेकर म्हणतात हे साधी सुधी कैरी नाही, मग कैरी पाडाची. पाडाची कैरी भेटली का लेकरू मग हे भाकरी बरं खाईन, उन्हातानाचं हे दणका काढतंय कैरीवर. एखादा गोराकी म्हणतो नुसती कैरी पाडाची नाही, मग पाडाला पिकला आंबा, आंबाच पाडाचा, आंबाच उतरवायचा. मला सांगा, जेवढा मोहर आहे तेवढे आंबे नाहीत. बरं उरलेले सगळे पक्व दिशेकडं नाही, लेकराच्या तावडीत. जेवढे लेकराच्या तावडीतून सुटते पुन्हा गुराकी आणि आंबा उतरिवला सगळाच पिकतो का? आमचे बाबा म्हणायचे काय आंबे आडीत ना असत. म्हणजे सोपं सांगतो, सप्तपूत माळ टिकवतेत आणि सप्तक तुडीत. ह्याला म्हणायचं आडीत ना असलेला आंबा. का? सगळे याच्यात आलेत पण सगळेच पलीकडे जाते ना असं नाही. ज्ञानोबराचे शब्द आहेत, अद्वैत तत्वाकडे जाणारी माणसं विरळी असतात. अद्वैत कुसारी विरळ जाणे, अद्वैत कुसारी विरळ. अद्वैत कुसळी विरळा जाणे, अद्वैत कुसळी विरळा जाणे. एक नाम हरी ऐत नाम दुरी, एक नाम हरी ऐत नाम दुरी. कृष्ण
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळ जाणे विरळी माणसं असतात म्हणजे कसं सोपं सांगतो देवाचा शब्द आहे देव म्हणतात हजारात एखादाच माणूस पलीकडे जातो मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चिन्माण वेत्ती तत्वतः ज्ञानोबरे पुढे जाऊन म्हणतात ज्ञानोबरे म्हणतात हजारात एक नाही कोटीवर एखादा आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिले तिरी विपाईला निघे हे कळत नसेल तर सोपं सांगतो रणांगण पेटावं युद्ध लागावं जसं आता इराणचं आणि ते इस्रायलचं चालू आहे ना हे युद्ध चालू झालं युद्ध संपल्यानंतर विजयाची माळा अख्ख्या देशाच्या गळ्यात बसते का एखाद्याच्याच तशी सगळी युद्धात आहेत पण मोक्ष तत्वाचा सहाय्यकारी एखादाच माणूस ही कळत नसेल तर महाराज आम्ही रणांगण पेटलेलं बघितलं नाही आणि रणांगण पेटलं तर लईत लई घरची घरीच पप्प्याच्या आईचं आणि पप्प्याच्या बापाचं आणि तिथं कुठं काय इतकी हानमार असते काय हे तिथली तिथंच तिथं कुठली तलावर येईन कुठल्या लढाया अजिबात नाही एक जण गडी होता रोज उठला की म्हणाचा लय नाकान वांग सोलून बोलू नको एका टपक्यात पाडीन तुला खाली बाई म्हणायची लय चुली पुढे बसून बोलत जात जाऊ नाही दम असलं तर बाहेर येताना काय समजलीस तलवार काढून आणायचं खांडोळ्या करी असं कारण कुत्र कसं सशाला दाबा धरून बसतं तसं सिस्टीमवालीने दाबा धरून बसायचो लाईट गेली की खटका हाणायचा एक खांडोळ्याच करीन म्हणायचं हातच कापीन पायच कापीन बाय म्हणायची माझं लयच बोलतात तलवार माया पुढे घेऊन दम असला तर एक जणच हात पाय कापून आणतात काय समजलीस म्हणला उद्याच कापून आणतो सकाळ सकाळ तलवार घेतली बाहेर गेला संध्याकाळी बघता काय 10 हाताचा बिंडा 10 पायाचा बिंडा घेऊन आला टाकल्या पुढं घाल चुलीत म्हणलं बघ आणलंय सगळं इतकं काय बोलता म्हणली दम असता तर मुंडकी तोडून आणली असती ती म्हणला आणली असती पण ती आधीच कुणीतरी निघते हे आपल्या घरचं रणांगण जास्त वेळ टिकत नाही मग त्याच्यात कुठलं युद्ध अजिबात नाही मग महाराज म्हणतात पण तशा रणांगणात एखादाच माणूस मोठा ठरतो तसं या परमार्थात जगायचं असेल एखादाच माणूस पलीकडे जाणारा भेटतो एखादाच जास्त नाही महाराज असा एखादा पलीकडे जायला त्याच्यापाशी काय असलं पाहिजे हो मग महाराज म्हणतात ऐका मोक्ष तत्वाकडे जर जायचं असेल जे त्याच्यापाशी नाही ते आपण त्याला दिलं पाहिजे सोपं करतो आपल्याला एखाद्याकडून जर मदत पाहिजे असेल आणि मदत देत असताना भेटवायची असेल तर त्याच्याकडे जे आधी नाही ते त्याला आधी दिलं पाहिजे तेव्हा तो आपला होतो आमचे बाबा म्हणायचे जीव लावला तर रानचं पाखरू सुद्धा आपलं होतं जीव लावलं रानचं पाखरू आपलं झाल्यावर मग माणसं म्हणतात कोण्या गावाचं आलं पाखरू पण जीव जर नसेल तर आपलं सुद्धा माणूस परक होत असत का महाराज म्हणले जीव लावला पाहिजे मग महाराज असा जीव लावायला आणि हे प्रेम जे सांगताय ही उणीवण वाणवा कुठं लावली म्हणजे वाढलो महाराज म्हणले एक गोष्ट आहे या जगामध्ये स्वभावाला औषध नसतं आणि देव आपला असा करायचा असेल तर देवाचा स्वभाव आहे त्याच्यापाशी जी नाही ती त्याला द्या महाराज असा काय स्वभाव आहे महाराज म्हणले त्याला त्याच्यासारखं भेटलं का देव सगळं सोडून पळत येतो महाराज त्याच्यापाशी काय कमी महाराज म्हणले सगळं त्याच्यापाशी पण एका गोष्टीचा दुष्काळ आहे कशाचा अभंगाचं दुसरं कडवं थोर प्रेमा
काय गायक राव रेल चले बघ बस हिंगणगाव राहिलंच नाही पंढरपूर काय गोड आहे जोरदार टाळ्या वाजवा लेकरासाठी खऱ्यानेच मला पोरगी असती तर हिथंच लग्न लावलं असतं त्याचं काय करता मी पिपळा खालचा मुंजे आहे त्याला कुठली द्यावा गोड आहे पण पिपळा खालचा लगेच पुढं म्हणताना ह्याला दिली नाही मन झालं नसेल तसं नाही काय महाराजांचे शब्द आहेत काय देवाला वानवा कशाची म्हणले प्रेमाची आणि प्रेम मिळालं स्वभाव तिथं गेला का मग माग पुढं नसतंय देवाला स्वभाव आहे प्रेम का दिलं रे दिलं का देव सगळं सोडून त्याच्या मागे चलतो सोपं करू कळलं असं मला सांगा मित्राची बहीण आपली कोण बोला की बहीण देवाचा भाऊ बळीरामाची बहीण सुभद्रा ती देवाची कोण बहीणच पण एक गडी त्याच्या परच राहिला त्याच्याच ताटात खाल्लं आणि त्याचीच बहीण पळून नेली गुन्हा साधा आहे का बोला की गुन्हा साधा आहे का पण देव इतका चाटाळ तरी त्यांनी पळून नेल्यावर त्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून थांबला कोण अर्जुन तू संन्यासी होऊन जणी चोरून नेली माझी भगिनी देवाला गुन्हा माहिती पण तरी सुद्धा बर का बाबा तरी सुद्धा देव त्या अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हर करतोय अर्जुनाचे रथी होय हा सारथी का कारण एवढंच आहे देवावर असलेलं अर्जुनाचं प्रेम असलं
का गुन्हा माफ असतो गुन्हा अर्जुनाची घोड भूतले आणते अर्जुनाची घोड भूतले आणते संकट होत निवार हो संकट होत महाराजां म्हणतात अर्जुनाची घोडी देवाने धुतली. एवढं प्रेम प्रेम असलं की दोष दिसत नसतो. म्हणून जुनी माणसं म्हणायचे प्रेमात माणूस आंधळा असतो आंधळा. सोपं करू कळलास. कीर्तन झाले कधी मध्ये थांबायचा प्रसंग येतो. आजीला विचारलं आजी काय चाललंय. लय बरं चाललंय म्हणली. पोराचं म्हणली त्याचं नका विचारू. म्हणलं का. नुसता बैल झालाय बैल. म्हणलं काय झालंय आता. बैल झालाय नुसता बैल. का म्हणले पहिलं माझं लय ऐकायचा. मग म्हणला ती आजी म्हणली तांदूळ डोक्यावर पडलं आणि पदराचा वारा लागला. मग तसा नुसता बैल झाला. दास होतील बायकाचे दास होतील बायकाचे ऐकाती वडिलाचे दास होतील बायकाचे दास होतील बायकाचे नुसता बैल झालाय. म्हणलं आजी काय झालंय. आव म्हणली ती म्हणीन तसंच करीतोय. ती म्हणली बस की बसवतो उठ की उठतो चावी दिली की पळत सुटतो. कामच नाही म्हणली. ती म्हणीन तसंच चाललं. हा म्हणलं मग मुलगी नाही म्हणली तिचं बरं चाललंय. का म्हणले पाहुणा भेटलाय देव माणूस देव. म्हणलं का म्हणले पुरीच्या उलशा शब्दाच्या पुढं नाही. म्हणलं पाहुणा देव आणि पोरग बैल कस काय कर. कारण एवढंच आहे पुरी जीव आहे आणि पोराव कमी. प्रेम असलं का दोष दिसत नसतो. तसं देव आहे पण देवाला एका गोष्टीची कमतरता आहे. त्या कमतरतेचं नाव आहे प्रेम. आणि प्रेम मिळालं का देव सुद्धा महागार घेतो. देवाचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसतं. स्वभाव झाकतच नाही किती असो उघडा पडत असतो. जर सोपं करू का. जुन्या लोकांच्या म्हणीच होत्या सुमजळण पिळा जळत नसतो. जित्याची खोड पोत्र हे पोरा कुत्र्याचं शिपूट का स्वभाव आहे त्याला बदल नसतो. अहो घडलेलं सांगतो देवाचा सोडा. आम्ही आळंदीला शिकाय होतो. 3ऱ्या वर्षाचा पाठ लय सकाळी पार खडबडून भूक लागली. आदल्या दिवशी एकादशी दत्ता महाराज दुसऱ्या दिवशी द्वादशी कुठं जेवावं दर्शन केलं आणि तेवढ्यात पंगत पडलेली दिसली. माझा मित्र एक कुंभाराचा पोखरणीचा त्यो मी दोघं मंदिरात. म्हणलं चल चल जेवाय जाऊ. मग आळंदीचं वातावरण तवा टकलं केलेलं शेंडी ते सगळं आणि तिथं प्लेट लिहिली ती ब्राह्मण भोजन चालू आहे. ब्राह्मणाशिवाय कुणी जेवायला यायचं. पण आम्ही दोघं तशीच दिसायचो. म्हणलं एवढ्यात आपण दोघं सपदत नाही. तुम्ही पण एक काम करायचं तू त्या कोपऱ्याला मी ह्या कोपऱ्याला बस. पण एक काम कर म्हणलं हो. शेजारचा जसा करतोय तसं करायचं आणि खायचं आणि उठायचं. म्हणलं हो. जेवाय बसलो. आता वारकऱ्याची ब्राह्मणाची पद्धतीत फरक आहे. जेवाय आलं तरी लगेच बसत जात जाऊ नये. मग गजर होऊन द्यावा मग जेवावं. आपल्या येड्या हळदी बसत येत
आला भात बसले खात, धुतला हात दुसऱ्याची वात हात, मग खाल्ला हात पुन्हा. पण वारकऱ्याचा नियम गजर केल्याशिवाय खात जाऊ नाही. पुंडलिक झालं, पाणी फिरवलं. पण पाणी फिरवताना नियम आहे, हात असा उजवी कोण असा फिरवावा लागतो. शेव जातीने कुंभार ह्याचं चाक गाडग त्याचं उफारट फिरत ना. फिरवा पाणी म्हटलं की त्याने घेतलं असंच फिरिला असं शेजारचा बामण हे कुंभार आहेस काय र ह्यान ग बसाव का नाही. हाय असंच उठला आणि म्हणला महाकल्या ओळखीलं. राहिला मूळचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिला मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या कर्मयोग झाला पाग्या, येळकोट राहीना मूळ स्वभाव. हा येळकोट मला राहिना मूळ स्वभाव जाईना, येळकोट मला राहिना मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. वाह काय गोड चाल म्हणले र. वाजवा मोठ्याने वाजवा जरा अशा. आधी होता वाग्या कर्मयोग्य झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. असं वाजल्यावर दम निघत नाही. तर गुरुजी असल्यावर तर कमीच नाही. परवाच त्या लवळा कीर्तन केलं ना अशीच चाल म्हणलो. एक माता माऊलीच्या अंगात आलं. म्हणलं माऊली देवा दमानी खेळा, खाली बसा खाली बसा. देव खाली बसला. देव ग बसला आणि पीटी मास्तर हल्ला. त्यो लागला खेळा. रागच आला. पीटी मास्तर आवळीला मी आवळीले होते. म्हणला महाराज किशात बिड्यात मोडत आहे हळूच जरा. असली पद्धत आहे चौक. पण मुद्दा सांगितला का स्वभाव बदलत नसतो. तसा देवाचा स्वभाव आहे. त्याला प्रेम भेटलं का देव उष्ट आहे का कसं बघत नाही. मग महाराज असा देवाचा स्वभाव काय आहे. महाराज म्हणतात लोक इतकं चांगलं करीत आहेत पण देव त्याचं खात नाही. काय हे कळायला उदाहरण देतो. पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध लागणार. देव शिष्टाईला गेले ए दुर्योधना एका कुळातलेत ना मग कशाला युद्ध खेळाता. अर्ध अर्ध वाटून घ्या. देवा जमणार नाही. देव म्हणलं मग एक काम कर 5 गावं तरी दी. म्हणला 5 गावं नाही सुईच्या टोकाव मावल एवढं द्यायचं नाही. मग युद्ध आटाळे म्हणे हो भेटू उद्या रणांगणात. देव निघाले पण दुर्योधन म्हणतो देवा चाललाय तर 2 घास खाऊन जा ना. देव म्हणतात दुर्योधना मी तुझ्या घरचं खाणार नाही. दुर्योधन म्हणतो देवा अहो लय व्यवस्था केली खाना. देव म्हणतात दुर्योधना तुला कोणी सांगितलं व्यवस्था बघून देव खायला येतो. बारीक बोलू का दत्ता महाराज. देव व्यवस्था पाहून येत नाही. देव अवस्था पाहून जेवायला येत असतो. जरा काका बारीक सांगू का. व्यवस्था पाहून येतो त्याला महाराज म्हणी जात जा आणि अवस्था पाहून येतो त्याला साधू म्हणत जात जा. काय अवस्था होती हो आपल्याकडं काहीच नव्हतं. पण तरी सुद्धा सिद्ध संत सीताराम बाबासारखा महात्मा आपल्या दारात येऊन राहिला. याचं कारण एवढंच आहे उद्धराया आले दीनजन. हा साधू आपली अवस्था नीट करायला येत असतो. देव म्हणतात मी तुझ्या घरचं खाणार नाही. देवा तू जर आमच्या घरचं खाणार नाही मग खाणार तरी कुठल्या घरचं. देव हाक मारून सांगतात याच्या त्याच्या घरचं नाही. मग उद्धवजी चल बिदुरा घर उद्धवजी चल विदुरा घर जाय, उद्धवजी चल विदुरा घर जाय.
चलवी तुला घर जाय उद्धवाजी चलवी तुला घर जाय उद्धवजी चल विदुरा घर जावे शबरी के बेर सुदम जी के चावल दुर्योधनाच्या घरचं खात नाही देव विदुराच्या घरी जाऊन खायला जातोय का याचं कारण एवढंच आहे देवाला प्रेम मिळालं का देव मागं पुढं पाहत नाही महाराज सांगा ना कोणाचं आहे दुर्योधनाच्या घरी ऐश्वर्य आहे पण देव जेवत नाही हे कळण्याकरता महाराज उदाहरण देतात ते उदाहरण मग महाराज म्हणतात देवाला काही ना वनवास मागितला वनवासाच्या अगोदर जात असताना त्या पंपा सरोवराजवळ एक साध्वी राहत होती जिला मातंग ऋषीनं सांगितले ए पुरी घरदार सोडून आलीस एक दिवस तुला देव भेटणार त्या पुरीचं नाव आहे बोला बोला शबरी शबरी माता रोज झाडपूस करायची एक दिवसाचा वाटायची म्हणली मी आंघोळीला गेले आणि देव तेवढ्यात निघून गेल्यावर काय करायचं मग तिथून पुढे तिने आंघोळ करायची सोडून दिली 14 वर्ष बोला की आंघोळच केली नाही 2 दिवस केली नाही तर कसं दिसतंय माणूस 14 वर्ष नाही केल्यावर कसं दिसत असेल मग रोज देवाला फळं आणायला जायची देव खाईन काहीतरी आल्यावर म्हणले देवाला आंबट कशी द्यावीत मग आधी खायची गोड असलं की ठेवायची आंबट असलं की बोला की टाकून द्यायची अशी सगळी भरून ठेवली जरा बारीक सांगू का आंघोळच केली नव्हती तर दात घासायचा काही संबंध आहे ती सगळं तसंच निळोबरायच्या भाषेत तुझ्या अंगीची भुरट घाणी दिसत असे तनू ओंगळवाणी आणि अशी शबरी पार लब झाली आणि देवाची वाट बघत बसली देव दिसल्याबरोबर बस रोजचा भाव तिचा आज मेरे राम जी का पावन होगा शबर की कुटियों का पावन होगा रोज वाट बघणारी शबरी देव बघितला बसवलं देवाला आणि ती टोकरी घेऊन आली कशाची बोराची लक्ष्मणानं बोर हातात घेतल्याबरोबर वास आणलं का तिनं टोकरीलं होतं ना दातच 14 वर्ष घातले नाहीत म्हणल्यावर किती वास आणला असन बोरानी लक्ष्मणाला इट आला बोर फेकून दिली देवाने बोर ठेवलेले घास खायला लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं देव म्हणतो लक्ष्मण म्हणतो देवा आपल्या घरचं उलस कमी जास्त झालं तरी किती नावं ठेवतोस अरे बोराला वास तरी बघ किती गदाळ येतोय तू उलसा बघानास तरी शबरीकडे म्हणतोय बस माते काय गोड बोर आहेत अशी बोरं पुन्हा कधीच भेटली नाहीत खायला किती गोड आहेत विचार करा 14 वर्ष आंघोळ केली नाही म्हणल्यावर दात तिने कुठल्या कोलगेटनी घासले असतील कुठलं दंतकांती असन का पेप्सिडेंट हे विठोबा तर कुठंच नव्हता काहीच नव्हतं पण एवढं नसून सुद्धा देव आवडीनं खातो का याचं कारण आहे प्रेम दिलं का त्याच्या आवडीची महिमा होती अभंगाचं पहिलं कडवं ऐका महिमा ऐका महिमा ऐका महिमा
ऐका महिमा आवडीची. देव सुद्धा पण प्रेमाच्या पुढं भुलला आणि तिथलं खाल्लं. देव दुसऱ्याचं खात नाही. पण प्रेमाची भक्ती बघितली का देव इतका टाकू टाकू पळतो की त्या प्रेमाच्या भक्ती पुढं तुकोबराचे शब्द आहेत. नटतो येणेची नटावा, खेळतो येणेची खेळावा. इतकं खेळतो का देवाला भाव आवडतो. आपण फुकटी लोक आहेत पण देव भाव असला की पळत येतो. माणसाला फुकाटची लय सवय लागली. अहो घडलेलं अहो सोपं सांगतो. येनगोद्या पोत इष्टी का हिंगणगावला येते का तिथंच उतारल्या बाया. आज बाजार आणाळ्याचा 5-6 जणी चलत निघाल्या. ती लेकरं 2-4 त्या बाया चलत चलत मागून रिक्षावाला आला. काकू कुठं जायचंय? हिंगणगावला जायचंय. का सप्ताह चालू आहे आताच आले. मग चला मला बी जायचंय चालता का? आम्ही येतो पण तिकीट म्हणला 10-10 रुपये द्या. आमचं देऊ र पण लेकरं 2-4 आहेत त्यांचं कसं करावं? तो रिक्षावाला म्हणला तुम्ही 10 द्या लेकरं फुकाट नेतो. बाया काय म्हणल्या माहितीये का? आम्ही चलत येतो लेकरं घेऊन जा. ह्याला फुकट म्हणायचं. फुकट माणसाला फुकाटची सवय लागली. मन देव आपलं ऐकत नाही. पण देव फुकटच्याच नाही. भावना असली की कुणाचंच सोड येत नाही. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा भावाचा भुगेला, देवा भावाचा भुगेला. गोड म्हटलं. बहुतेक तुकोबराने प्रमाण तुमच्यासाठीच लिहिलंय काय की गाता येईल तेनेची गावे एरी हरी 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 म्हणावे. त्याने माईक पुढे सुद्धा उभं राहा. काय गोड म्हणते द्रवास. देव भावाचा भुकेला. देवाला भावनेचं प्रेम भेटलं का देव सगळं सोडून त्याच्या मागं पळतो. नाटक सुद्धा असा रचतो की त्या भक्तीच्या पुढं होय भक्ती केला तैसा. इतकं नाटक रचतो की करणाऱ्याला सुद्धा कळत नाही. आपल्याला नाटक सुद्धा नीट रचता येत नाही. अहो घडलेलं सांगतो. आम्ही 12वीला होतो. पथनाट्याचे दिवस. शाळात म्हणले नाटक रचा. आम्ही नाटक रचायला बसलो. ती द्रौपदीचं नाटक होतं पण तवा काळच इतका वाईट. द्रौपदी व्हायलाच कोण पुरी तयार व्हायला. पण आमच्यात एक गडी मा पोरग पण दिसायला अगदी हे नाकी डोळाच तसाच. म्हणलं का रे द्रौपदी होचीन का? म्हणला होतो पण मला बिड्या वडायची सवय. काय का म्हणलं द्रौपदीन बिड्या वडणं जुळत आहे की? म्हणलं आपल्याला बिड्या वड त्याला काय करावं? म्हणलं हो बिड्या वडायच्या तर वड पण एक काम करायचं. तुझं काम पुढं आलं का मागं दूर सोडायचं आणि पुढं काम करायचं आणि माघारी. ठीक आहे ठरलं. बिड्यावर द्रौपदी भेटलो मी कशाला नाही म्हणे. आमचं नाटक चालू झालं पण योगा असा ह्याचं काम पुढं यायला आणि ह्याने जूर का हाणा एकच मोका. ह्याने धूर पोटात घेतला आणि त्याचं काम पुढं आलं. हे गांधन माशी चावली करून द्रौपदी गेली पुढं. कृष्ण म्हणला द्रौपदी बोल काय झालं? द्रौपदी बोला ना चाला ना दांडारलेवणी. म्हणलं झालं काय? तेवढ्यात मागचा म्हणला दूर पोटात तसाच आहे. म्हणलं मेलं आता आपण जगतच नाहीत करावंच काय बुवा. पण तेवढ्या ह्याच्यात म्हणला कृष्ण म्हणला द्रौपदी का बोलत नाहीस तू?
तुझ्यासाठी जनी वनी काष्टी पाचानी तू म्हणशील तेव्हा म्हणशील त्या वेळेस मी येऊन तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण केली. तू का बोलत नाहीस असा कृष्ण म्हणला. कोणाला? कुठल्या? ही ध्यानात ठेवा. ते नाटक पेळलं पण तरी द्रौपदी बोला ना. तिला दम निघाना कवर ती दूर तरी कोंदीन. बस दिशी दूर सुटला असा कृष्ण म्हणला. वा द्रौपदी, आता कळलं मला का बोलत नव्हतीस ती. का? तुझा जन्म यज्ञातून झालाय, अजून धूर धुपतोय म्हणली. नाटकच सक्सेस झालं माझं. शेवटचा अंक राहिलेला द्रौपदी वस्त्रहरणाचा. आम्ही त्याला 6 पातळणी शिवली आणि दुःशासनाला सांगितली 5च वाढायची. 6व्या ठेप्याला देव तिथं येईन. त्यांनी हो म्हणलं पण स्टेजवर गेल्यावर काय दुःशासन अंगात शिरला. धर पाताळ वड, धर पाताळ वड, धर पाताळ वड. बघता काय कृष्ण यायच्या आधी द्रौपदी आंध्र पेंटी वाढली. हे कोणाचं आहे? आपल्याला नाटक जमत नाही पण महाराजांचे शब्द आहेत. प्रेमानं जर भक्ती केली तर देव त्या प्रेमात सुद्धा असा गुग्न होतो, इथं मग्न होतो का ते नाटक करायला देव कुठल्या तळाला जाईल त्याला कळत नाही. हे कळण्याकरता वर्णन दिलं. वाचा अभंग उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. महाराज हे लय लांबचं सांगू नका. असा कोणता भाव होता का देव त्याच्यापाशी येतो? जरा जवळचं सांगा. गरीब आहेत आम्ही. महाराज म्हणतात गरिबीचा परमार्थ असू द्या. तो सुदामा गरीबच होता. देवाला भेटायला जायला काहीच नव्हतं पण अशा अवस्थेत देवानं त्याला जवळ धरलं. महाराज असं काय झालं? मग महाराजांनी वर्णन केलं. एवढंच घडलेलं काय? सुदामा ब्राह्मण ओ दुःख दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. एक साथ टाळी वाजवा. झालं कीर्तन. जाऊ द्या मला घरी. एक साथ हा हा. वारे वा हिंगण गावकर जय हो. सुदामा ब्राह्मण ओ दुःख दारिद्र्य पिढीला. मुष्टीभर पोहे घेऊनी ओ त्याची भेटी लागी गेला. त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. हो शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. धर्म जाग तुझा ओ तुझ कृपाळू राजा. विठोबाचा धर्म जागो लक्ष चैनी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण ओ दुःख दारिद्र्य पिढीला. मुष्टीभर पोहे घेऊनी ओ त्याच भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो ओ
कशाला गो. मग महाराजांचे शब्द आहेत. एवढं असून देव सुद्धा त्याचा झाला का. त्याच्यापाशी एकच गोष्ट होती, पोहे किमतीचे नव्हते पण शुद्ध भाव देखोनी. भावना शुद्ध असली का देव येतो महाराज. अशी शुद्ध भावना धरून करावं तरी काय, जे करायचंय ते सांगतो. ते करण्याकरता तुम्हाला विनंती करतो, मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. सर्वांनी हात वरती करा, असे थाट करा. देवाला दिसतंय, मला नाही दिसलं तरी याची जाणीव ठेवा. ज्याला देवाने 2 दिले ते 2 करा, ज्याला एकच हात दिलाय ती 1 करा. जे हात वर करणार नाही त्याच्या बगलात मांजऱ्या उठत्यान बघा. महिनाभर हात वरी ठेवा लागेल पुन्हा. असे थाट करा एक साथ. टाळ नाही, पकवाज नाही, फक्त टाळी वाजली पाहिजे. मी म्हणाल तवा पुढाऱ्याची नाही, भाषणाची नाही, कीर्तनाची वाजली पाहिजे. इतकी जोरात की गाव गोळा झालं पाहिजे बघा. असे थाट करा. केले का? वारे वा. एक साथ, एक टाळी, एक एक लावा ताकद. विठोबा रखुमाई, हो बार कुमाय, आठो बार कुमाय, आठो बार कुमाय, आठो बार कुमाय, हो बार कुमाय, हो बार कुमाय, हो बार कुमाय, ऐका महिमा आवडीची, खर प्रेम ऐका महिमा आवडीची, पोरे माया बिलबीची, थोर प्रेमाचा भुकेला हाती दुःखा दया दया. गडकरी फडकरी नियमांमधली चाल झाली. दावतं मांडून थांबायचे बरं का. चोपकार 5 मिनिटं हातात आहेत. 11:15 म्हणजे 11:15. ताण घेऊ नका. तुम्ही खूप दुरून येतात, लवकर येतात. तुमच्या उगं झोपीचा खाना खराबा करण्यात टाईम नाही. त्यामुळे उगं धावतं सांगायचं. महाराज हे प्रेम 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 म्हणतं. प्रेम म्हणायचं कशाला सांगा तरी. जो देव एकत्र येतो म्हणा, देव त्या प्रेमाने नांदतो म्हणतात. असं प्रेम म्हणतात तरी कशाला. सोपं सांगतो. हृदयातून चालू होतं त्याला प्रेम म्हणत जात जा, आणि बुद्धीतून जे चालू होतं त्याला ज्ञान म्हणत जात जा. ज्ञानाला शब्दाची जाणीव असते, तर प्रेमाला भावनेची जाणीव असते. प्रेम जागं व्हायला हृदय जागृत लागतं, आणि ज्ञान यायला बुद्धी जाग्यावर लागते. बुद्धीनं जे ज्ञान आलं ते शब्दावाटे बाहेर पडत असतं. तर हृदय जिथून प्रेमाला उगम देतं, तर प्रेम डोळ्याच्या पाण्यातून भावनेतून बाहेर पडत असतं. जिथं भावनेचा प्रसंग आहे तिथं बुद्धी कधी शिरत नाही, आणि जिथं बुद्धी शिरती तिला कधी प्रेमाची जाणीव होत नाही. त्यामुळं प्रेमाचं आणि बुद्धिवाद्याचं लय वावडं हे ध्यानात ठेवा. माणूस उगम म्हणतंय काय राहिलंय त्याच्यात, पण ज्या वेळेस माणूस खरा प्रेमी बनतो त्यावेळेस सर्वस्व विसरून जगत असतो. त्या विसरणाऱ्या आणि जगणाऱ्या गोष्टीला प्रेम म्हणतात.
देवाला त्या द्वारकेत कशाचीच कमी नाही, परंतु पुन्हा 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 एकांदात जाऊन रडत बसतो. त्या देवाला विसरलं, देवा असं काय नाही इथं की त्यांच्यासाठी रडतोस. त्यावेळेस देवाला उद्धव म्हणताय, देवा सांग बघू, 16,108 बायका आहेत, एवढी द्वारका मोठी आहे आणि एवढ्या याच्यात का रडतोस. त्यावेळेस देव म्हणतो 16,108 आहेत, पण माझ्या राधेची सर तिला नाही. कारण एवढंच आहे, राधा ही प्रेमानं बनलेलं पात्र आहे, तर बायको हे अधिकारानं बनलेलं पात्र आहे. अधिकारात प्रेम नसतं आणि जिथं प्रेम असतं तिथं अधिकार कधी चालत नाही. हा जो प्रांत आहे, या प्रांताला एक जीवन वेगळं असतं, त्या जगण्याचा डोलायमान परिस्थिती वेगळी असते, हृदयाची कंपनाची भाषा वेगळी असते. ती भाषा कदाचित साधूच्या हृदयाची, आणि ते हृदय ज्या वेळेस मोकळं होतं त्यावेळेस देव विटेवरची जागा सोडतो आणि त्यांच्यापाशी येऊन नाचत बसतो. या नाचणाऱ्या क्रियेचं नाव आहे भक्ती स्वधर्म. आणि भक्तीचं पात्र जेव्हा उभं राहतं त्यावेळेस देव सुद्धा ज्या सुखा कारणे देव वेडावला, तो देव वेडा होऊन नाचतो का? कारण एवढंच आहे, त्याला प्रेमाचा पात्र म्हणतात. खरं सांगू, रडायचं असेल तर डोळ्यात पाणी लागतं, जगायचं असेल तर जीवनाला सुखदुःखाचे बांध लागतात. आणि खरं सांगू का, जीवनाचा परमार्थ चांगला करायचा असेल तर त्या परमार्थाला भावनेचं प्रेम लागतं. हे ज्याच्यापाशी आहे त्याचं जगणं शाबूत आहे. खरं सांगतो तुमच्या भाषेत, उन आँखों का रोना भी क्या, जिन आँखों में पानी न हो, ओ जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो, जिन्हें मरने की किसको पड़ी, राम भजले घडी दो घडी. ही अवस्था आहे, त्या अवस्थेचं नाव आहे प्रेम. आणि देव सुद्धा म्हणतो, बस मला जे लागतंय त्याचं नाव प्रेम. असं प्रेम जनाबाईनं दिलं, देव तिच्या घरी दळत बसला. असं प्रेम सद्गुरू सिद्ध संत सीताराम बाबांनी दिलं, म्हणून त्यांच्या हातून जाणवण नेसत बसला. असा देव आहे, पण प्रेम मिळालं का वेडा होऊन जगतो. महाराज, अशी अवस्था यायला आम्ही काय करावं? सोपं सांगतो, नाहीच काय करता आलं ना, ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका, आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका. एवढं केलं तरी आयुष्याचा सुगंध येईल. म्हणून विनंती करतो, जीवन आहे तोपर्यंत माळा घालून मारा. निदान ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी माळा घालून मारा, तसं मरू नका. एवढी विनंती करतो. खूप आनंद आहे माळ घालण्यात, खूप मजा आहे त्याच्यात, म्हणून विनंती करतो माळ घातली पाहिजे. महाराज असं जीवन म्हणे हो त्यांनी दिलंय, पण एक विनंती करतो त्यांच्यासाठी, त्यांच्यासारखं जगा. आणि हे जगणं त्यांनी दिलंय, आणि त्यांनी दिलंय म्हणून हे जगणं स्वीकारण्यासाठी हा एवढे मोठे उत्सव होत आहेत. या उत्सवापैकीच आपल्या श्रीसंत गीतेबाबा फड परंपरेचा यंदाचा नारळी सप्ताह, ज्या गावाने आम्हाला भरपूर प्रेम दिलं, ज्या गावानं सगळं जीवन बहाल केलं, अशा हिंगणगावकरांना आज विनंती करतो, तुम्ही खूप प्रेम देऊन आम्हाला थांबवलंय तुमच्यासाठी. आणि तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही तुमच्याकडे येत असतो, पण तुमचं ऋण चुकवण्याकरता हे भाग्य यंदा आम्हाला लाभलं. यंदाचा नारळी सप्ताह हा जेजलेला आहे. म्हणून विनंती करतो तुम्हा सर्वांनी, येत्या गुढीपाडव्यापासून ते रामनवमीचा आदल्या दिवस तोपर्यंत सर्वांनी आपली हजेरी लावण्याकरता आजच प्रेमाचं तुम्हाला आमंत्रण देतो की आपण 19 मार्च ते 25 मार्च नारळी सप्त्यासाठी जेजल्याला यावं. सकाळची कीर्तन आहेत, संध्याकाळी महाराष्ट्रातील विद्वत माणसं आहेत, महादेव महाराज राऊत, पांडुरंग बुवा गिरी वावीकर, भरत बुवा जुगी, धर्मराज बुवा हंडे, गंगाराम बुवा राऊत, संभाजी बुवा मिहुणकर, अशी सगळी रथी महारथी आहेत. विनंती करतो संध्याकाळी या. संध्याकाळी येणं होत नसलं सकाळी या. सकाळी येणं होत नसलं तर दुपारी कथा ठेवली, कथा ऐकायला या. ज्याला 3 टाईम येणं होत नाही त्याला विनंती करतो निदान जेवाय तरी आमच्याकडे या. तुम्ही म्हणाल तेव्हा, याल तेव्हा तुमच्या प्रसादाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. म्हणून विनंती करतो थोडा वेळात वेळ काढून एक दिवस तरी सर्वांनी उत्सवाला हजेरी लावावी. हे प्रेमाचं आणि मानाचं निमंत्रण आज तुम्हा सर्वांना देतो. हिंगणगावकरांनी
खूप मोठे उत्सव या गावाने केलेत आणि या उत्सवाची जाण म्हणून प्रत्येक तरुणानं आज या कार्यक्रमात झुकून दिलेले अशापैकीच नरसिंह तरुण मित्र मंडळ एकदा जोरदार टाळ्या वाजवा या लेकरांसाठी ज्यांनी दिवसभराचं अन्नदान आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय. किती मोठं असतं सांगू का? आमचे बाबा म्हणायचे हत्ती सांभाळल्याला सोपा पण एक महाराज सांभाळणं होत नाही. हत्ती माहुतानी एका टपक्यात हत्ती गार होईल पण महाराज सांभाळायला लय नकर त्याचं. अलीकडं खूप पण तर एवढी सुद्धा धावपळ असून या सर्व तरुण मंडळीनं एवढा वेळ काढून एवढं मोठं नियोजन करतायत. खूप आनंद वाटतो गावकऱ्यांचा. नाहीतर अशी परिस्थिती आली आहे की अलीकडं सप्ताह करायचं म्हणलं की भजनी मंडळासहित सगळे भाड्याने बोलवायची वेळ आली. पण या गावात काय एक एक हिरा असा जन्म घेऊन मोठा होत आहे. ही भाग्याची कुस आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत म्हणून विनंती करतो. मोठ्या प्रेमानं भजन करत टाळी वाजवत जरी जीवन घातलं तरी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कसं करावं भजन? शेवटचं टाळी वाजून भजन करायचं. सर्वांना विनंती एक साथ सर्वांनी भजन करायचं. तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा. हा एक साथ टाळी वाजवा. झालं कीर्तन. जाऊ द्या मला घरी हो हिरवण गावकर. एक साथ वाजे वाजे हो. हा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल तुलेल हरी विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. काय तुम्ही माणसं आहेत? मला सांगा पुण्याला जायचं म्हणलं गाडी महत्वाची की गाडीचं चाक महत्वाचं आहे? हा चाक महत्वाचं आहे. वा गाडी काढून घेतली आणि चाकावर बसेल तुम्हाला जातान का? मग गाडी महत्वाची आहे. चाका काढली आणि गाडीत बसवलं जातान का? मग बोला की दोन्ही महत्वाचं आहे. पुण्याला जायला जर दोन्ही महत्वाचं असेल तर ही गाडी देवाच्या दारात पोचवायला टाळी महत्वाची आणि म्हणणं महत्वाचं आहे. कोण टाळी वाजवतंय तर म्हणत नाही, कोण म्हणतंय तर टाळी वाजवत नाही. असं करू नका. जोरदार टाळी आणि मुखानं येईल तसं म्हणत राहा एक साथ. विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेल
भजन करत जा. हेच प्रेमाचं भजन तुमच्या अंतकाळाची सामुग्री झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी विनंती करून थांबतो. झालेली सेवा ज्या परंपरेनं टाळकरी म्हणून जगण्याचं भाग्य दिलं ते सीतारामगडाच्या चरणी अर्पण करून विनंती करतो. आपलं आयुष्य प्रेमाने भरायचं असेल तर नाहीच काय करता आलं तर ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय. एवढं केलं तरी आयुष्य मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती करून थांबतो. चालू असणारा उत्सव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तेवत राहावा एवढी प्रामाणिक सद्भावना ठेवतो. या फडावरील जुनी माणसं निघून गेली आहेत ती सुद्धा आता खूप थकली. चोपदार असतील सगळे थकून गेले. पण तेवढ्याच भरारीनं ही मागची सुद्धा टीम खूप 8 तासानं मोठी होत आहे. या सर्वांना पुन्हा भावी जीवनाच्या आणि सेवा समर्पणाच्या शुभेच्छा देऊन विनंती करतो. 19 मार्च ते 25 मार्च हां झालं गाड्या आता बस. उद्या कुणी म्हणाय ना ग महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं नव्हतं पण ते आपला हाजरी लावून गेलं तर झालं बस पाहिजे म्हणून विनंती आहे. चालू असणारा सोहळा असा तेवत राहावा एवढी प्रामाणिक सद्भावना ठेवून थांबतो. आणि आपल्या गावातील सर्व विद्यार्थी मंडळांना विनंती करतो. आपल्याच गावचं लेकरू म्हणायला हरकत नाही. आमचे शंकर महाराज इकडे दुसरे महाराज बसलेले आहेत खूप गोड वाजवत आहेत. हे वाजवणं आपण सुद्धा पाहिलं पाहिजे आणि पाहून आपण सुद्धा असं वाटलं पाहिजे की बस नाही काय झालो तर निदान असं वाजून माझ्या बापाच्या तोंडावरचा आनंद मोठा ठरावा असं जगणं ठेवण्याकरता आपण सुद्धा कुठली तरी कला आत्मसात केली पाहिजे एवढी विनंती करतो. याचं कारण आहे पोरं इकडं वाजवतंय पण मी 2 तास झालं बघतोय पोराचा हात जितका वाजतोय ना त्याच्या दुप्पट त्याच्या वडिलांचा चेहरा खुलतोय. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. याचं कारण आहे तुकोबराची भाषा आहे पुत्राच्या विजये पिता सुखावत जाये. आणि असं काय भाग्य असेल त्या महात्म्याचं की ज्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आला की ज्यानं बस अख्ख्या गावात खरं सांगू पैसे तर कुणी कमवते. पैसे कमवायला अक्कल लागत नाही. आता पैसे कुणी कमवते महाराज. 1999 साली पुणे स्टेशनवर भिकारी मेलता गादी आवळून तसाच मेला होता. API जेव्हा चेकिंग करायला त्यावेळेस विचार केला हे गादी आवळून कमून मेला असेल. गादी फाडून बघितली तर अख्ख्या गादीत भीक मागितलेले पैसे गादीत घालायचा आणि गादी पैशानं भरून झोपायचा. कशावर मिळाला तो बोला की. हिंगणगावात असा अजून एक बी माणूस जन्माला आला नाही का मरताना पैशाच्या गादीवर मिळाला. 1997-99 साली भिकारी मिळाला. माझा मुद्दा एवढाच आहे पैसे कमवाय लय अक्कल लागत नाही. खरं सांगू कला मिळवायला आणि मिळालेली कला रक्तात उचलायला खानदानी हृदय लागतं. आणि अशी खानदानी माणसं तुमच्या परिसरात आहेत. शंकर महाराज असतील त्याच तोडीनं हे बनवण्याकरता खूप अट्टहास बांधून वेळोवेळी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे आसारामजी महाराज साबळे गुरुजी असा महात्मा आपल्या परिसराला आणि फळाला लाभला. हे आपलं सर्वांचं भाग्य. विनंती करतो आपली लेकरंसुद्धा अशा संस्थेने टाका. नाही कुणी वाजवणारा बनला नाही कुणी गाणारा बनला पण एक हात जोडून हृदयाला हात लावून सांगतो वाजवणारा न बनू देत गाणारा न बनू देत पण निदान पिणारा तरी बनणार नाही. पण विनंती करतो आपल्या लेकरं खूप चांगलं मोठं वाटत असेल तर संस्काराची जडणघडण द्या. येणाऱ्या 2026 पासून ते 2032 काळापर्यंत हा 6 वर्षाचा काळ खूप कठीण काळ सांगितलेला आहे. या काळात नाही ती बघायला भेटणार आहे. त्याची सुरुवात कदाचित मागच्या 20 दिवसापूर्वी झालेली इराण इराक इस्राईल खूप पेटतं चाललं आहे. कशामुळं पेटलं आहे कारण एवढंच आहे मला माना म्हणून चाललेलं आहे. हे मानामानीचं युद्ध भारतीय अवस्थेत होणार नाही याची दक्षता जरी घेतली असली तरीसुद्धा काळाची पावलं ओळखून जगता आलं पाहिजे. आणि काळाच्या पावलात इथून पुढच्या काळात पैशावर माणसाची श्रीमंती ठरणार नाही तर इथून पुढच्या काळात त्याचं लेकरू किती संस्कारात आहे त्याच्यावर त्याची श्रीमंती ठरणार आहे. म्हणून विनंती करतो आपलं लेकरू पैशानं मोठं करण्यापेक्षा संस्कारानं मोठं करा एवढी प्रामाणिक सद्भावना ठेवतो. आणि झालेली सेवा समर्पित करून थांबतो. 8ही दिवस या कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यांच्या माध्यमातून होते ते राजा पंढरीचा हा यूट्यूब चॅनल आहे. घरी जा यूट्यूबला टाका या चॅनलचं सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळे कार्यक्रम बघत बसा. अशी खूण आहेत. जसं जुन्या काळात लग्न व्हायचं पण आठवणी ठेवायला डोळे असायचे. काळ पुढे गेला लग्नाच्या शिड्या निघल्या
काळ पुढे गेला, पेनड्रॉय आला. तसंच आमच्या परमार्थाचं वैभव पुन्हा पुन्हा जपण्याकरता आणि बघण्याकरता राजा पंढरीचं या चॅनलची या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजितता केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या माणसाला. याचं कारण हे सर्वांचं लाईव्ह प्रक्षेपण ते घेतं आहे आणि वेळोवेळी आपल्याला दाखवतं आहे. अशी सर्व माणसं आहेत. हा चालू असणारा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तेवत राहावा. आणि माझ्याबरोबर आलेले आपल्या फडाला काही चोपदार लाभले. त्यामध्ये इनगोद्याचे बाबूराव चोपदार होते, तसेच मालकापूरचे एक चोपदार होते बाबूराव चोपदार म्हणून. या 2 चोपदाराचा हात कधी फड परंपरेवर धरला नाही. खूप सेवा केली या माणसांनी. त्याच चोपदारांचा नातू आमचे ओंकार दादाचे ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊन थांबतो. चालू असणारा उत्सव असाच तेवत राहावा, प्रामाणिक सद्भावना. आणि तरुणांना जेवढं या ठिकाणी उतराई केलेली आहे असंच तरुणांचं पुन्हा पुन्हा या या कार्यात मनोमिलन होऊन हा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत न भूतो न भविष्यती असा मोठा होत राहो, एवढी प्रामाणिक सद्भावना. आणि सेवेला पूर्णविराम तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झालो उतराई ठाव्यासो ज्ञानेश्वर.